हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी जात आहे घरी, कारण उद्या आणि परवा 2 दिवस आम्ही फिरायला चाललो आहे बाहेर. तर खूप एक्साइटेड आहे घरी जाण्यासाठी. मी एकटा जातो आहे आणि कुठं फिरणार आहोत, काय काय बघणार आहोत, मी सर्व या ब्लॉगमध्ये दाखवणार पुढील 2 दिवसात. तर कोणी नवीन असेल आपल्या चॅनलमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर कमेंट करायलासुद्धा विसरू नका. तर मित्रांनो, खूप एक्साइटेड आहे. तर रेडी वगैरे झालं आहे आणि जिथं मी आता आहे ती माझी रूम आहे, जिथे मी रूम घेतली आहे. तर मी तुम्हाला दाखवतो माझी रूम कशी आहे. लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे हे बघा, टी व्ही वगैरे इकडं मी इकडंसुद्धा आहे. हा आपला किचन आहे, इकडं बघा. तर गाईज, आपल्याला खूप टाईम झालेला आहे. तर मी आता निघतो जायला, कारण खूप एक्साइटेड आहे आणि माझ्याबरोबर कोण कोण आहे मी तुम्हाला सर्व दाखवतो. तर मग चला कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये, स्किप करू नका. मित्रांनो, भेटू आपण पुढं. तर गाईज, फायनली आता निघालेलो आहे. तर माझ्याबरोबर कोण कोण आहे मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा एक आहे मच्छिंद्र, तिकडं सागर एक आहे आणि अजून एक जण आहे. आम्ही एका गाडीवर 4 जण जाणार घरी. चल. तर गाईज, फायनली आता निघालेलो आहे. तर आपल्या चॅनलमध्ये कंटिन्यूला स्किप करू नका. तर गाईज, फायनली आपला मित्र आलेला आहे. हा बघा, एकानं डायरेक्ट एकदम प्रोफेशनल बनवून USA 23. तर गाईज, फायनली आम्ही आता निघालेलो आहे भाई. तर आता आम्ही बायपास उर्दवणे बायपास या रोडने जातो, कारण आम्हाला म्हणजे पीपल्सची टाईम परत रोहामधून गेलो असतो तर आम्हाला पोलिसांचा वगैरे प्रॉब्लेम आला असता, त्याच्यामुळं आम्ही बायपास चाललेला आहे. तर मित्रांनो, चला मग असेच कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये आणि पुढं बघून काय होतं ते. तू समझा? हां. नहीं, तू समझा नहीं. काहीच आता मेढ्याजवळ पोचलेलो आहोत. तर आता थोड्याच टायमाने आता भिस्सखिंड येणार आहे. तर आज एकदम फेमस भिस्सखिंड. तर मी तुम्हाला दाखवतो, त्याचा नजारा आहे, 1 नंबर असा नजारा असतो. तर मग भेटू आपण भिस्सखिंड आल्यावर. तर काय, आता भिस्सखिंड आलेलं आहे, थोडाच 1-2 मिनिटांनी येईल. मी तुम्हाला आता त्याचसोबत ट्रेन पण चालेल, पण ट्रेनचा व्ह्यू दाखवतो बघा. गाईस, फायनली आपण भिस्सखिंडमध्ये एंट्री केलेली आहे. बघा तुम्ही, खतरनाक असा व्ह्यू आहे. तर गाईज, या पाण्यामध्ये आपला म्हणजे गेल्या महिन्यात खूप पाऊस पडला. 3-4 दिवस खूप म्हणजे 24 तास पाऊसच पडत होता. त्या पाण्यामध्ये या खिंडीमध्ये खूप मोठा भूस्खलन झाला आहे. ते तुम्हाला दाखवतो थांबा. हा बघा गाईज, खूप मोठा भूस्खलन झाला होता. एवढं म्हणजे जीवितहानी तर नाही झाली, कारण त्याच्या आधीच सतर्क झालेले पूर्ण. पोलीस वगैरे आलेले, त्याच्यामुळे जीवितहानी वाचली. तर आता आपण भिस्सखिंडमधून बाहेर निघणार आहोत. गाईज, तर मी गाडी घेऊन पुढं आलो, कारण इथं पुढं पोलीस होतं आणि माझ्याकडे लायसन होता. तर ते पोलिसांना घाबरून मागत उतरले. ते येत आहे तिकडनं पाठीमागनं चालत. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, इकडनं चालत येत आहेत. पोलिसांना घाबरून उतरलेले पाठीमागं. इकडे पुढं पोलीस आहे, इकडं हे नाही दिसतं. इकडे पोलीस आहेत पाठीमागं. तिकडं पकडलाय दोघांना. तर घाबरून ते पाठीमागं उतरलेले आणि माझ्याकडे लायसन होता म्हणून मी गाडी घेऊन पुढं आलो. हे बघा, आपल्या दोघांना पाठीमागं घाबरून मागेच उतरलेले. आता लवडं लागले असते आमच्या तिघांच्या पण माझ्याकडे लायसन होतं, काही टेन्शन नाही. फक्त हेल्मेट नव्हतं, त्याच्यामुळे उतरायला आम्हाला. तर मग आता आपण लगभग आपल्या एरियाला आलेलो आहोत. आता आपण नागोडल्या ठिकाणी आहोत, वेलसे तिथं. तर मग भेटू आपण आपल्या इलाक्यामध्ये, तिकडे गेल्यावर शिवमध्ये गेल्यावर भेटू आपण. तर काय, आता आपण शिवच्या बाहेर आलो आहे आणि आपल्या इलाक्यामध्ये म्हणजे प्रॉपर आपण पोचलेलोच आहोत. आपल्या गावात थोड्याच टायमाने, आपल्या गावात म्हणजे जो फाटा आहे, गांधे फाटा, तिथनं आपला रस्ता आहे, तो आता थोड्याच टायमाने तो येईल. तर तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो बघा, गावाकडचा व्ह्यू.
पाऊस पण सुरू झालाय तर थोडं तर थांबायला लागलं आम्हाला. गाईस पाऊस पण खूप आलाय, खूप पाऊस पडतोय ना. आम्ही बघा हे बघा कसे लपलेत हे झाडाच्या त्याच्यात. काय तुम्ही सांगा त्याच्यात काय लपणार. तर आधी पाऊस जाईपर्यंत आम्ही इथं लपतो कारण खूप पाऊस आलाय. हा बघा इकडचा व्ह्यू पण भारी झालाय बघा. तर काय आता पाऊस वगैरे गेलेला आहे आणि आता परत गाडीवर बसतोय आणि निघतोय आपल्या घरीच्या दिशेने जायला. खूप एक्सायटेड झालं, खूप आनंद झालाय, जोश. कधी पोचतोय, कधी असं झालंय, कधी घरी पोचतोय आणि घरचा वातावरण बघतोय. हाय हाय इतना सुकून. खूप एक्सायटेड झालोय. गाईस तर भेटू आता आपण आपल्या रस्त्याला लागलो. फायनली आता आपला म्हणजे घरच्या जो जायला फाटा आहे म्हणजे गांधी फाटा आलेला आहे. फायनली तुम्हाला दाखवतो आहे बघा गांधी फाटा. इथून वरती जातात इथून. हा बघा हा आमच्या गावाचा रस्ता बघा किती खराब. गेले 3 महिने झाले होते त्याच्यात म्हणजे आमचे जे आमदार साहेब आहेत त्याने उद्घाटन केलेला, आपल्या रस्त्याचं उद्घाटन केलेला. तर बोलले म्हणजे 3 महिन्यामध्ये आपला रस्ता होईल. तर 3 महिने काय आता 6 महिने झाला तर रस्त्याच्या अजून आहे तीच परिस्थिती आहे. खूप वाईट परिस्थिती आहे. तर बघू आपण या वर्षी होतो की नाही. आता आवाज उठवलाय, झाला रस्ता तर झाला, नाहीतर मग पुढची कारवाई म्हणजे करायला आमचे गावकरी तयार आहेत. तर फायनल आम्ही आमच्या रस्त्याला लागलेलो आहे. तुम्हाला रस्ता दाखवतो बघा कसं. हा बघा खूप खराब आहे रस्ता बघा. तर काय आता फायनल आपल्या ओरिजिनल रस्त्याला चालू करणार आहोत. तर बघा तुम्ही कसला रस्ता आहे तो कसा. आणि आता खूप रात्र पण झालेलं आहे, रात्र म्हणजे रात्र व्हायला आलं आहे. दाखवतो तुम्हाला बघा. गाईज रस्ता बघा आमच्या कशा प्रकारे असा रस्ता आहे. तर गाईज आमच्या रस्त्याची खूप खराब व्यवस्था आहे. म्हणजे खूप टेबल सीट मुश्किलमध्ये गेला तर ज्याला म्हणजे प्रॅक्टिस आहे तो जाऊ शकतो, नाही तर दुसरा कोणी बाहेरचा ड्रायव्हर आला तर त्याला अजिबात जाऊ शकत नाही. तो टेबल सीट हे बघा दोन्ही साईडने जंगल आणि आमचे तिघांचे जायला मुश्किल झाले. हे बघा खूप खराब रस्ता आहे. तर काय खूप रस्ता खराब असल्यामुळे मला काही व्हिडिओ काढायला जमत नाही. तर मी आपल्यावरती म्हणजे गावात जवळ पोहोचलो की तुम्हाला आमचं गाव कसा दाखवतो. फायनली आम्ही आता आपल्या म्हणजे रस्ता सोडण्यावरती मावावर पोचलेला आहोत. खूप बेकार अवस्था झाली. तिघेजण जीवावर आलं वरती. नका येऊ आमच्या गावात, तुम्ही येत असेल त्याने येऊ नका. बघा वरचा व्ह्यू, वरती पोचल्यानंतरचा व्ह्यू बघा. 1 नंबर पर्वत रांग आहे भारी. पण रस्ताच खराब. याला पुढारे आमची पण आहेत ना, ते खादूड पुढारे आहेत. त्यांना फक्त पैसा पाहिजे, पैसा. वोटिंग दिलं की कोण बघत सुद्धा नाही आमच्या गावात. हे गेले म्हणजे 10-15 वर्ष झाले असाच रस्ता आहे. कोणी करायला मागत नाही आणि वोटिंग आले ते सर्वजण जवळ येतात. गाईज फायनली आपण आता गावात पोहोचलेलो आहोत. म्हणजे काही 10-15 सेकंदाने आपण गावात पोहोचू. मला दाखवतो बघा आमचं गाव. हा बघा इकडं लाईट चमकता येतो आमचा गाव. तर हा बघा आमचा कबड्डी ग्राउंड आणि पुढं आपला आहे हा जंगल लावलेले आहेत. रताळे वगैरे, कणका वगैरे, आपले भुईशेंगा वगैरे लावलेले आहे बघा. गाईज फायनली आपण गावामध्ये एंट्री केलेला आहे. हे बघा आपल्या गावाचा व्ह्यू खतरनाक. आपला समाज मंदिर समोर हा दिसतो. हा 2 खिडक्या तो आपला समाज मंदिर आहे. इकडं बघा भाता आमच्या अशा प्रकारे लावतात. फायनली आमची गावात एंट्री झालेली आहे. हा बघा समोरच आमचा घर. हा बघा साईड, हा आमचा घर. तर गाईज फायनली आपण घरी पोचलेलो आहोत. तर मी तुम्हाला दाखवतो आमचं घर कसं आहे ते. हे बघा इकडं आपली गाडी ब्लॅक घोडा इकडं पार्किंगला लावलाय. हा बघा हे आपली आजी. हा आपला किचन आहे. तर म्हणजे घरात कोण नाही राहत, आई बाबा वगैरे सर्व कामाला गेले त्याच्यामुळं हे असं पडलेलं आहे इकडं तिकडं. आज मी पहिल्यांदा आलो, खूप दिवसातून घरी आलो. आपला आंघोळी वगैरे करायचा हा फ्रीज आहे. इकडं आई बाबांचा रूम आहे दोघांचा. तर हा बघा हा आपला बेड, आपला सॉरी हॉल. आणि इकडं हा माझा रूम आहे. इकडं
इकडं कोण नव्हता म्हणून बघा असे इकडं आस्ता व्यस्त इकडं तिकडं कपडे पडलेले आहेत. तर गाईज असेच आपले नवीन नवीन ब्लॉग येत राहतील आणि आपले ब्लॉग नक्कीच बघा आणि लाईक कमेंट शेअर नक्कीच करा. आणि जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटू असेच आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये.